Now we see the next examples in derivative of implicit function. Okay. If sin y is equal to x into sin of a plus y, then show that dy by dx is equal to sin square a plus y upon sin a. Now, here, given it is sin y is equal to x into sin of a plus y. Now, in derivative of implicit function, straight derivative काढा आणि dy by dx चा टर्म एका साइडला या उरलेल्या टर्म दुसऱ्या साइडला. Now, आता differentiate with respect to x. Differentiate with respect to x. Sin y चा derivative काय? It is cos y into dy by dx. It is the derivative of sin y. Cos y into dy by dx is equal to, here u into v, first function as it is, into derivative of second. Then into, sorry, it is plus second function as it is, into derivative of first function. Now, it is cos y into dy by dx as it is. Here, x into sin a plus y चा derivative is cos a plus y into dy by dx. It is the derivative of sin a plus y. Sin x, त्याचा derivative cos x. पण x च्या जागेवर a plus y, आणि पुन्हा त्या a plus y चा derivative, that is dy by dx. Plus sin a plus y as it is, into derivative of 1, it is derivative of x is 1. Now, dy by dx चा टर्म एका साइडला, बाकी उरलेला टर्म दुसऱ्या साइडला. dy by dx च्या दोन टर्म, dy by dx and it is dy by dx. ही dy by dx ची टर्म या साइडला घ्या आणि dy by dx कॉमन. देन मग काय राहिलं त्याच्यात? cos y minus x into cos of a plus y into dy by dx is equal to sin of a plus y. Now, dy by dx is equal to, now dy by dx is equal to sin a plus y upon a पूर्ण टर्म cos y minus x into cos of a plus y. Okay. आता हे झालं तुमचं स्ट्रेट dy by dx. It is dy by dx. स्ट्रेट डेरिव्हेटिव्ह काढला dy by dx चा टर्म एका साइडला, बाकी सगळं दुसऱ्या साइडला. पण तुम्हाला आन्सर काय पाहिजे आता? dy by dx इक्वल टू sin स्क्वेअर a plus y अपॉन sin a. म्हणजे डिनॉमिनेटर मध्ये फक्त sin a आणि वर पाहिजे sin स्क्वेअर a plus y. इथे sin a plus y आहे, आणखी एक sin स्क्वेअर a plus y पाहिजे. देन लास्ट आन्सर केअरफुली पहा, इकडे dy by dx इन टर्म्स ऑफ y ओनली आहे, म्हणजे इकडे y और कॉन्स्टंट. ओके, x ची टर्मच नाही. या आन्सर मध्ये आपल्याला x दिसेल. ओके, मग आपल्याला या फॉर्म मध्ये रिड्यूस करायचं असेल तर याच्यातून हे x कॅन्सल झालं पाहिजे. मग x च्या जागेवर काय करणार? तर x ची व्हॅल्यू घ्या. इट इज गिवन कंडिशन. याच्यावर x इक्वल टू काय आहे? sin y अपॉन sin a plus y. Therefore, by condition 1, dy by dx is equal to, here sin a plus y as it is whole to the upon cos y minus x चा जागा x व्हॅल्यू काय? x व्हॅल्यू sin y अपॉन sin a plus y. sin y अपॉन sin a plus y into cos a plus y. हे सगळं ऍज इट इज लिहिले, फक्त या x च्या जागेवर काय लिहिले? sin y upon sin a plus y. Then there is a calculation. Now dy by dx is equal.
ऍडिशन सबट्रॅक्शन जर केली तर ह्या साइन ए प्लस वाय ना कॉस वायला मल्टिप्लाय करा, म्हणजे इथे डिनॉमिनेटरची टर्म लिहायला या न्यूमरेटर मध्ये काय साइन ए प्लस वाय आणि डिनॉमिनेटर मध्ये साइन इट इज साइन ए प्लस वाय कॉस ए प्लस कॉस वायला मल्टिप्लाय करा, म्हणजे इथे येणार साइन ए प्लस वाय इंटू कॉस वाय मायनस, आता पुन्हा या दोन साइन वाय इंटू कॉस ऑफ ए प्लस वाय आणि या सगळ्याच्या अपॉन मध्ये काय ना साइन ए प्लस वाय या सबट्रॅक्शन केली फक्त ना. आता हे साइन वाय बरोबर म्हणजेच काय होणार ते साइन स्क्वेअर ए प्लस वाय अपॉन साइन ए प्लस वाय इंटू कॉस वाय मायनस कॉस ए प्लस वाय इंटू साइन वाय. हे साइन ए प्लस वाय वर घेतलं ते झालं स्क्वेअर आणि इन डिनॉमिनेटर इट इज साइन ए प्लस वाय मायनस वाय साइन ए कॉस बी मायनस कॉस ए साइन बी and therefore it is sin a minus b and the y cancel, it is last answer sin square a plus y upon sin a is our function dy by dx. Okay, आता हे स्ट्रेट काढले dy by dx इम्प्लिसिट फंक्शन सरळ आपण काय केले डेरिव्हेटिव्ह काढली dy by dx ची टर्म एका साइडला उरलेली टर्म दुसऱ्या साइडला. देन आता हे आन्सर मध्ये नव्हतं, सो दॅट आन्सर साइन स्क्वेअर ए प्लस वाय अपॉन साइन ए मग काय केलं त्याला कन्वर्ट करायचं, ठीक आहे. एक्सच्या जागेवर एक्स व्हॅल्यू ठेवली, एक्स व्हॅल्यू कोणती त्या साइन वाय अपॉन साइन ए प्लस वाय आणि देन ते कॅल्क्युलेशन. आता हाच प्रॉब्लेम आणखी दुसऱ्या एका मेथडनं सॉल्व्ह करता येते. आपण याच्यात एक कंडिशन यूज करू लागलो एक्स इज इक्वल टू साइन वाय अपॉन साइन ए प्लस वाय. ते हे असं लिहिलं इथे कंडिशन कोणती यूज करू लागलो एक्स इज इक्वल टू साइन वाय अपॉन साइन ए प्लस वाय. नाउ इट इज एक्स इज अ फंक्शन ऑफ वाय. एक्स इज अ फंक्शन ऑफ वाय म्हणजे डिफरन्शिएट एक्स विथ रिस्पेक्ट टू वाय. डिफरन्शिएट एक्स विथ रिस्पेक्ट टू वाय केलं तरी तुम्हाला हेच आन्सर मिळते. ओके, आता इथे एक्स इज फंक्शन ऑफ वाय. नाउ डिफरन्शिएट विथ रिस्पेक्ट टू वाय. एक्स चा डेरिव्हेटिव्ह विथ रिस्पेक्ट टू वाय इज dx by dy इज इक्वल टू हियर u by v विथ रिस्पेक्ट टू वाय डेरिव्हेटिव्ह काढायचं म्हणजे हियर साइन ए प्लस वाय इंटू डेरिव्हेटिव्ह ऑफ by u by v चा फॉर्म्युला डेरिव्हेटिव्ह ऑफ साइन वाय मायनस साइन वाय इंटू डेरिव्हेटिव्ह ऑफ साइन ए प्लस वाय आणि होल टू द अपॉन v स्क्वेअर that is sin square a plus y. Now it is sin a plus y into cos y minus it is sin y into it is cos a plus y upon sin square a plus 1. Now, other it is again it is first formula. इथे जे डिनोमिनेटर मध्ये झालं होतं ते तिकडे न्यूमरेटर मध्ये sin a cos b minus cos a sin b म्हणजे sin a minus b आणि अपॉन sin square a plus y. It is dy by dx. Sorry, dx by dy. dx by dy काय आलं साइन ए अपॉन साइन स्क्वेअर ए प्लस वाय. हे dx by dy and then by the inverse फंक्शन.
and then by the inverse function it is dx by dy. Then we know that dy by dx is equal to 1 by dx by dy, and then it is dy by dx. त्याचा पहिल्या शॉर्ट मध्ये द्यायचं. फक्त काय इथं x ची एकच टर्म आहे, y च्या दोन टर्म आहे. x ला इन टर्म्स ऑफ y च्या फॉर्म मध्ये लिहिलं, x इन टर्म्स ऑफ y and then differentiate with respect to y. या मेथडनं करा का मागच्या मेथडनं करा, दोन्ही कोणत्याही मेथडनं केलं तरी चालेल. Next example. X into sin of a plus y plus sin a into cos of a plus y is equal to 0. Then show that dy by dx is equal to sin square a plus y upon sin a. The given x into sin of a plus y plus sin a into cos of a plus y is equal to 0. Now, आता हा प्रॉब्लेम आहे, तुम्ही डायरेक्ट स्ट्रेट डेरिव्हेटिव्ह काढा. dy by dx एका साईडला घ्या, बाकी सगळ्या टर्म दुसऱ्या साईडला घ्या. तसं केलं तरी चालतंय. ओके, आता त्याने केलं थोडा मोठा प्रॉब्लेम आहे, करू तसं. डिफरन्शिएट विथ रिस्पेक्ट टू x. डिफरन्शिएट विथ रिस्पेक्ट टू x. ओके, x व्हॅल्यू पुढे यूज करून टाकणार. Therefore, it is derivative of x into sin of a plus y plus derivative of sin a into cos of a plus y is equal to 0 चा derivative 0. Here u into v, it is constant, cos a plus y चा derivative. आता u into v नुसार काय, first as it is, derivative of second, it is cos of a plus y into dy by dx plus sin of a plus y into 1 u into u, first as it is, as second चा derivative, that is sin a plus y चा derivative, cos a plus y and पुन्हा या a plus y चा derivative dy by dx. Then second as it is, first चा derivative plus आता sin a constant into cos of a plus y चा derivative, cos चा derivative काय, minus sin. Therefore it is minus sin a plus y into dy by dx is equal to 0. Correct? Then dy by dx चा टर्म एका साइडला, first and last term dy by dx. Therefore x into cos of a plus y minus sin a into sin of a plus y dy by dx is equal to minus sin a plus y. Now, आता पहिला प्रॉब्लेम सारखंच, हे dy by dx या साईडला आहे. मग हे झालं तुमचं लास्ट आन्सर. पण लास्ट आन्सर असं नाही, लास्ट आन्सर मध्ये तुम्हाला हे x पाहिजे नाही. मग डिनॉमिनेटर मध्ये घेऊन कॅल्क्युलेशन करण्याचा इथंच कॅल्क्युलेशन करू. Now, by 1 x is equal to, एक आधी घेतो, by 1 x is equal to काय ना, minus sin a into cos of a plus y upon sin of a plus y. Then आता ही व्हॅल्यू तर पुट करा, minus sin a into cos of a plus y upon sin of a plus y into cos of a plus y minus sin a into sin of a plus y into dy by dx is equal to minus sin of a plus y. Now,
take the calculation here. Sin a plus y into multiply. Then sin a plus y ने multiply केल्यानंतर काय होणार मायनस sin a cos into cos, it is cos square a plus y minus sin a into sin square a plus y and whole to the upon sin of a plus y into dy by dx is equal to minus sin a plus y. Okay. Now, अरे sin a plus y तिकडे गेलो तर sin square होणार. Then numerator मध्ये minus sin a कॉमन घेतले. Minus a कॉमन घेतल्यानंतर cos square a plus y and it is plus sin square a plus y. Therefore, minus sin a जर कॉमन घेतलं तर काय cos square a plus y plus sin square a plus y dy by dx is equal to minus sin a plus y. तर फक्त काय केले मायनस साईन कॉमन घेतले ना. आता इथे काय मायनस सॉरी इथं अपॉन मध्ये राहिले साइन ऑफ ए प्लस वाय अपॉन मध्ये न्यूमरेटर मधून फक्त साइन ए कॉमन घेतलं दिस अँड देन हियर साइन ए अपॉन साइन ए प्लस वाय dy by dx is equal to minus sin a plus y, and now it is the last answer. Therefore, dy by dx is equal to minus minus plus sin a plus y, sin square a plus y. Whole to the point is sin a. Here the solution. आता हे काय केलं आपण स्ट्रेट चार्ट आहे. हाच प्रॉब्लेम मागच्या प्रॉब्लेम सारखा केला आणखी सोपा आहे ते 2-3 स्टेप मध्येच आन्सर येते. डेरिव्हेटिव्ह ऑफ इनव्हर्स फंक्शन यूज करून x इज अ फंक्शन ऑफ y, हे x इज फंक्शन ऑफ y वाले या मेथडला जर केला तर एवढं सॉल्व्ह करीत बसायची गरज पडते. x इज फंक्शन ऑफ y या पूर्ण इक्वेशन मध्ये तुम्हाला x फक्त एकच दिसेल म्हणजे x ला y च्या फॉर्म मध्ये लिहिता येईल. x इज अ फंक्शन ऑफ y. Now, yeah, x into sin of a plus y is equal to minus sin a into cos a plus y. Yeah. There, x is equal to minus sin a into cos of a plus y upon sin of a plus y, and therefore x is equal to minus sin a into cot a plus y, and now differentiate with respect to y. X is a function of y, and therefore here dx by dy is equal to minus sin a as it is and into cot y, cot a plus y is derivative minus cosec square a plus y. Cot a plus y is derivative with respect to y, and therefore dx by dy is equal to minus minus plus sin a upon sin square a plus y. It is cosec square 1 upon sin, and then it is dx by dy, and then dy by dx reciprocal. We know that. And therefore dy by dx is equal to this. म्हणजे या मेथडने केलं तरी चालतंय, पहिल्या मेथडने केलं तरी चालतंय, दोन पैकी कोणत्याही मेथडने त्याने शॉर्ट मध्ये फक्त एक्स एकच टर्म आहे आणि
म्हणजे बाकी सगळे वायच्या टर्म आहेत, त्याला एक्सला वायच्या फॉर्म मध्ये लिहिता येते कारण सिंगल टर्म आहे एक्स, एक्स इक्वल टू हे बाकी देन डेरिव्हेटिव्ह ऑफ एक्स विथ रिस्पेक्ट टू वाय, डिफरन्शिएट विथ रिस्पेक्ट टू वाय. ना if sec of x to the power 5 plus y to the power 5 upon x to the power 5 minus y to the power 5 is equal to a square, then show that dy by dx is equal to y by x. Now here given it is sec here given sec x to the power 5 plus y to the power 5 upon x to the power 5 minus y to the power 5 is equal to a square. Now, आता इथे सरळ सरळ कंपोजिट फंक्शन दिसायला सेक एक्स, पण एक्सच्या जागेवर टर्म कोणती येते एक्स टू द पॉवर 5 प्लस वाय टू द पॉवर 5 अपॉन एक्स टू द पॉवर 5 मायनस वाय टू द पॉवर 5. आपण स्ट्रेट डिफरन्शिएट केलं तर आपल्याला सेक एक्सचा फॉर्म्युला यूज करावा लागते. सेक एक्सचा डेरिव्हेटिव्ह काय सेक एक्स इंटू टॅन एक्स, पण इथे पुन्हा एक्स नाही कंपोजिट फंक्शन म्हणजे पुन्हा याचा डेरिव्हेटिव्ह काढायला लागणार यू बाय बी ला. पण ह्या आता इथे इक्वल टू काय इक्वल टू कॉन्स्टंट आहे, म्हणजे या ट्रिग्नोमेट्रिक फंक्शनला इन्व्हर्स फंक्शनच्या फॉर्म मध्ये म्हणजे पूर्ण कॉन्स्टंट, म्हणजे इकडच्या साईडला टर्म कोणती राहते एक्स टू द पॉवर 5 प्लस वाय टू द पॉवर 5 अपॉन एक्स टू द पॉवर 5 मायनस वाय टू द पॉवर 5 इज इक्वल टू सेक इन्व्हर्स ऑफ ए स्क्वेअर. अँड नाउ इट इज सेक इन्व्हर्स ऑफ ए स्क्वेअर इज इक्वल टू कॉन्स्टंट. It is k. Now, therefore, x square x to the power 5 plus y to the power 5 upon x to the power 5 minus y to the power 5 is equal to k. It is sec inverse of. इकडे सेक होतं, सेकला या साईडला इट इज सेक इन्व्हर्स आणि पुन्हा कॉन्स्टंटच, त्याला नोटेशन घेतलेलं आपण k. म्हणजे असं लिहिता येते x to the power 5 plus y to the power 5 is equal to k into x to the power 5 minus k into y to the power 5. त्या इकडे मल्टिपल मध्ये आलं. नाव एक्स टर्म आणि वायचा टर्म वेगळ्या टाक, एक्स आणि वाय देअरफॉर वायची टर्म या साईडला येते काय होते 1 प्लस के इंटू वाय टू द पॉवर 5 इज इक्वल टू के मायनस 1 इंटू एक्स टू द पॉवर 5. एक्स या साईडला घेतलं, वाय या साईडला घेतलं. नाव त्याला सरळ डिफरन्शिएट करा किंवा y to the power 5 is equal to k minus 1 upon k plus 1 into x to the power 5. Yeah. Now differentiate. असं डिफरन्शिएट केला असं तरी काही फरक पडला नसेल. डिफरन्शिएट with respect to x. Yeah. y to the power 5 is a derivative of 5 into y to the power 4 dy by dx is equal to a constant as it is k minus 1 upon k plus 1 into 5 into x to the power 4. Now we want to find the dy by dx. Therefore dy by dx is equal to 5 तर कॅन्सल होतात फक्त y to the power 4 डिनॉमिनेटर म्हणजे इथे राहणार k minus 1 upon k plus 1 into x to the power 4 upon y to the power 4. y to the power 4 upon मध्ये हे झालं तुमचं dy by dx. पण dy by dx काय करायचे y by x. dy by dx so that dy by dx is equal to y by x. पण dy by dx राहिलेलं आता dy by dx is equal to k minus 1 upon k plus 1 x to the power 4 upon y to the power 4. तर शेवटी हे कॉन्स्टंट जे दिसते कॉन्स्टंट लास्ट आन्सर मध्ये पाहिजेच नाही. तर हे k मायनस 1 आणि k प्लस 1 हियर
k minus 1 and k plus 1 by equation 1. K minus 1 upon k plus 1 x to the power 5 इकडे घ्या, y to the power 5 upon y to the power 4. Therefore dy by dx y to the power 5 upon y x to the power 5 into x to the power 4 upon y to the power 4 by 1. And now it is y by x. आता हा एक प्रॉब्लेम व्यवस्थित केअरफुली पहा, कारण बाकी पुढचे सगळे प्रॉब्लेम असेच आहेत. फक्त इथे सेकच्या जागेवर साईन येईल, साईन आलं इकडे आल्यावर साईन इन्व्हर्स होईल, इथे टॅन येईल, टॅन आलं तिकडे आल्यावर टॅन इन्व्हर्स होईल, किंवा एखाद्या वेळेस इकडे टॅन इन्व्हर्स येईल, इकडच्या साईडला गेल्यावर काय होणार ते टॅन होईल फंक्शन. म्हणजे कॉन्स्टंट या साईडला कोणतं तरी कॉन्स्टंट असणार. या ते कोणत्या फॉर्म मध्ये असणार, एफ ऑफ एक्स कॉमा वाय इज इक्वल टू सम कॉन्स्टंट. एफ ऑफ एक्स कॉमा वाय आणि कॉन्स्टंट. सेक इन्व्हर्स असलं इकडे आल्यावर सेक होईल, सेक असलं इकडं सेक इन्व्हर्स. म्हणजे कोणतंही ट्रिग्नोमेट्रिक फंक्शन इकडे सपोज एखाद्या वेळेस लॉगॅरिथमिक फंक्शन असेल इकडे आल्यावर एक्सपोनेन्शियल येईल, किंवा इकडे एक्सपोनेन्शियल फंक्शन असेल इकडे लॉगॅरिथमिक, म्हणजे ते इन्व्हर्स फंक्शन या साईडचं या साईडला गेल्याच्या नंतर. देन हे एक्स टू द पॉवर 5 विसरली, 5 च्या जागेवर एक्स क्यूब असेल सगळे क्यूब असतील, एक्स टू द पॉवर 4 असेल सगळेच एक्स टू द पॉवर 4 असेल. मेथड सगळ्या प्रॉब्लेमची हीच, जेव्हा प्रोसिजर लक्षात आलं सगळ्या प्रॉब्लेमची मेथड हीच. आता याच्यानंतर सेक इथे एक्स स्क्वेअर असतं तरी पूर्ण कॅल्क्युलेशन तसं स्क्वेअर नुसार डेरिव्हेटिव्ह काढला असतं. इथे जसं आपण पॉवर 5 ने डेरिव्हेटिव्ह काढला तसं स्क्वेअरनं, म्हणजे बाकीचे सगळे प्रॉब्लेम सेम या पद्धतीने असेल. फक्त कॅल्क्युलेशन व्यवस्थित पहा. इकडच्या साईडने कॉन्स्टंट आले का कॉन्स्टंट, आणि देन लास्टला तुम्हाला आन्सर काय पाहिजे ते पहा. इथे फक्त वाय बाय एक्स पाहिजे, म्हणजे लास्टच्या याच्यात कॉन्स्टंट नाही पाहिजे. काही काही प्रूफ असेल की लास्टला कॉन्स्टंट आहे पाहिजे, तो आपण याच्यानंतर मग कॉन्स्टंट पाहिजे असलं तर कॉन्स्टंट आहे राहू द्या, बाकी नाही. देन आता हे कॅल्क्युलेशन dy बाय dx याचं झालं सोल्युशन. आणि प्रॉब्लेम व्यवस्थित पहा, इथं फक्त पॉवर बदल आणि इथं फंक्शन बदल. ओके, बाकी मग प्रॉब्लेम पूर्ण असेच. ओके, एक प्रॉब्लेम आणखी घेऊ. सर इकडे जर लॉग असलं तर इकडे होणार ई टू द पॉवर एक्सपोनेन्शियल, आणि एक्सपोनेन्शियल असलं तर लॉगॅरिथमिक. ई टू द पॉवर एक्स स्क्वेअर मायनस वाय स्क्वेअर अपॉन एक्स स्क्वेअर प्लस वाय स्क्वेअर इज इक्वल टू ए. देन dy बाय dx इज इक्वल टू दिस. Then e to the power x square minus y square upon x square plus y square is equal to a. Taking log on both sides, म्हणजे एक आना x square minus y square upon x square plus y square is equal to log a, which is constant. म्हणजे पुन्हा मागच्या सारखाच. Therefore x square minus y square is equal to x square k into x square plus k into y square. Then y square च्या टर्म एका साईडला कोणते x square y square कोणते येतं तरी चालतं. या x square equal to x square या साईडला घेतलं x square आणि पुन्हा इट इज 1 minus k is equal to y त्या साईडला घेतलं तर काय होणार आहे 1 plus k into y square. Therefore y च्या फॉर्म मध्ये लिहायचं असलेला तर y square is equal to 1 minus k upon 1 plus k x square. हे झालं y चा फॉर्म. नाउ डिफरन्शिएट with respect to x. It is 2y dy by dx is equal to 1 minus k 1 plus k constant as it is, and it is 2x. म्हणजे dy by dx काय 1 minus k upon 1 plus k into 2 to get cancelled x by y. आता याच्यात कॉन्स्टंट आहे, लास्ट आन्सर काय फक्त y बाय x. मग पुन्हा 1 minus k upon 1 plus k ची व्हॅल्यू बाय 1 y square upon x square, and it is x by y. y by x is equal to y by x.
इथं स्क्वेअर असेल, क्यूब असेल, कोणते असेल, या साईडला कॉन्स्टंट येईल. मेथड फक्त पहा व्यवस्थित. प्रत्येक प्रॉब्लेम असाच आहे. इथं ही एक्सपोनेन्शियल फंक्शन होतं, इकडे लॉग झालं. एखाद्या वेळेस हेच लॉग मध्ये असते, इकडे एक्सपोनेन्शियल मध्ये येईल. म्हणजे कॉन्स्टंट इथं जसं लॉग ए आलाय तसं त्याच्यात कॉन्स्टंट येणार ई टू द पॉवर के, आणि ई टू द पॉवर नुसार कॅल्क्युलेशन. व्यवस्थित पहा, फक्त प्रत्येक प्रॉब्लेम असाच लिहायचा. Next example, log base 10 of x cube minus y cube upon x cube plus y cube is equal to 2. Then show that dy by dx minus 99x square upon 101 y square. आता हे x आणि y च्या फॉर्म मध्ये नाही, कॉन्स्टंट आहे. म्हणजेच या प्रॉब्लेम तुम्हाला कॉन्स्टंट पाहिजे. लास्ट आन्सर मध्ये कॉन्स्टंट आहे, फक्त y बाय x नाही. हेच तुम्हाला y बाय x ही प्रूव्ह करा म्हणून विचारतात. दॅट गिवन लॉग बेस 10 ऑफ x क्यूब मायनस y क्यूब अपॉन x cube plus y cube is equal to 2. Then base change rule नुसार क्या log of x cube minus y cube upon x cube plus y cube upon log 10 is equal to log of x cube minus y cube upon x cube plus y cube is equal to 2 into log base log 10. अरे log 10 ला काय दिले ते 2 into log 10 ला log 100. Okay. Then remove log on both sides. X cube minus y cube upon x cube plus y cube is equal to 100. Now x cube minus y cube is equal to 100 x cube plus 100 y cube. Then y या साइड ला गया, x या साइड ला गया. माइनस 99 x cube is equal to 101 y. आता मागचे दोन्ही प्रॉब्लेम पाहिले, त्याच्यात काय आलं होतं, k प्लस 1 k मायनस 1. k इज अ कॉन्स्टंट. इथे ते कॉन्स्टंट काय आलेला आहे 100. ओके. मागच्या साइन इनवर्स आहे, कॉस इनवर्स आहे, सेक इनवर्स आहे, टॅन के या फॉर्म मध्ये आलं होतं म्हणून त्याला आपण के लिहिलं होतं. आता इथे फिक्स कॉन्स्टंट रेट इज 100. माझा 100 ला काय लिहिले मायनस 99 एक्स क्यूब आणि 101 वाय क्यूब. म्हणजे हे सुद्धा काय आले, याला जर के म्हणलं असतं तर के प्लस 1 के मायनस 1, त्या 1 प्लस के 1 मायनस के या फॉर्म मध्ये येईल. हे त्या फॉर्म मध्ये 100. इट इज 1 मायनस 100 आणि इट इज 1 प्लस 100. म्हणजे 1 प्लस के 1 मायनस के त्या फॉर्म मध्येच आहे, फक्त इथे केच्या जागेवर काय 100. आणि आपल्याला लास्टच्या आन्सर मध्ये ते कॉन्स्टंट पाहिजे, म्हणून कॉन्स्टंटच्या जागेवर कॉन्स्टंटची व्हॅल्यू पुट करायची गरज नाही. जे की आपण लास्टच्या दोन एक्झाम्पल मध्ये कॉन्स्टंटच्या जागेवर कॉन्स्टंटची व्हॅल्यू इन टर्म्स ऑफ एक्स अँड वाय ही पुट केली होती. इथे गरज नाही. कशामुळे गरज नाही, आपल्याला तेच आन्सर पाहिजे. नाउ डिफरन्शिएट विथ रिस्पेक्ट टू एक्स. minus 99 into 3x square is equal to 101 into 3y square dy by dx. Differentiate with respect to x. Therefore, dy by dx is equal to पूर्ण इकडे अपॉन minus 99 into 3x square upon 101 into 3y square. And last answer minus 99 x square upon 101 y square. मेथड पूर्ण सेम मागच्या सारखीच, फक्त याचं कॉन्स्टंट पाहिजे म्हणून कॉन्स्टंटच्या जागेवर कॉन्स्टंटची व्हॅल्यू नाही ठेवली. जर कॉन्स्टंट पाहिजे नाही, हा सुद्धा क्वेश्चन तुम्हाला शो दॅट म्हणून विचारतात. मग शो दॅट जेव्हा विचारलं तेव्हा विचारून y square is equal to काय मायनस 99 अपॉन 101. मग 101 च्या मायनस 99 अपॉन 101 याच्या जागेवर पुन्हा याचीच व्हॅल्यू इट इज y क्यूब अपॉन x क्यूब. हे प्रूव्ह करा. हे जर y बाय x लास्ट एक्झाम्पल नुसार
शो दॅट dy बाय dx इज इक्वल टू y बाय x. हे जर प्रूव्ह करायचं असलं तर मग कॉन्स्टंटच्या जागा कॉन्स्टंटची व्हॅल्यू ठेवणार लागणार. मग कॉन्स्टंटच्या जागा कॉन्स्टंटची व्हॅल्यू ठेवली हे काय ना y बाय x मायनस 99 अपॉन 101 याची व्हॅल्यू काय असणार y क्यूब अपॉन x क्यूब. मग इथं y क्यूब अपॉन x क्यूब ठेवलं ही कॅल्क्युलेशन त्याची. Next example, if y is equal to under root of cos x plus under root of cos x plus under root of cos x plus and so on up to infinity, then show that dy by dx is equal to minus sin x upon 2y minus 1. Here given y is equal to under root of cos x plus under root of cos x plus under root of cos x plus and so on up to infinite times. Under root, under root, under root, under root, repeat for infinite time. Then squaring on both sides. It is y square is equal to एक under root cancel म्हणजे इधर काय राहणार cos x plus under root of 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 cos x up to infinite. Then आता y equal to काय under root of cos x plus under root of cos x plus under root of cos x up to infinite time. y is equal to हे infinite time. मग आता infinite time मधून फक्त एक under root कॅन्सल केलं म्हणजे infinity is not determined. Then इन्फिनिटी मायनस 1 इज ऑल्सो नॉट डिटरमाइंड म्हणजे हे सुद्धा काय असणार इन्फिनिटीच असणार म्हणजे याच्या जागा आपल्याला लिहिलं y. रिपीट हियर देयरफॉर y स्क्वेअर इज इक्वल टू हियर हे इन्फिनिट अंडर रूट आहे या इन्फिनिट अंडर रूट मधून फक्त एक अंडर रूट कमी केलं तरी ते काय असणार इन्फिनिटच असणार. मग हियर हे इन्फिनिट अंडर रूट आणि इन्फिनिट अंडर रूट म्हणजे काय y म्हणजे cos x प्लस y. नाउ आता हे झालं तुमचं रिलेशन cos x y square is equal to cos x plus y आणि आता याचा डेरिव्हेटिव्ह काढता येते. नाउ डिफरन्शिएट with respect to x 2y dy by dx is equal to minus sin x plus dy by dx. Then dy by dx या साइडला 2y minus 1 dy by dx is equal to minus sin x and then last answer dy by dx is equal to minus sin x upon 2y minus 1. हे झालं तुमचं प्रूफ. अंडर रूटचा प्रॉब्लेम थोडा किचकट मोठा वाटत असला तरी आन्सर शॉर्ट मध्ये फक्त स्क्वेअरिंग ऑन बोथ साइड आणि पुढच्या अंडर रूट मध्ये पुन्हा काय y. आता हाच प्रॉब्लेम याच फॉर्म मध्ये असणार. हे झालं त्याचं सोल्युशन व्यवस्थित पहा. आता cos x च्या जागेवर दुसरं फंक्शन येईल sin x येईल सेम असंच इथं sin आहे त्याच्यानुसार डेरिव्हेटिव्ह log x येईल log x आलं तर log x नुसार tan x येईल tan x आलं तर tan x नुसार. म्हणजेच या प्रॉब्लेमसाठी शॉर्टकट असेल y इज इक्वल टू सपोज अंडर रूट ऑफ f ऑफ x प्लस अंडर रूट f ऑफ x प्लस अंडर रूट f of x plus and so on up to infinite. Then dy by dx is equal to f dash of x upon 2y minus 1.
म्हणजे ते एफ ऑफ एक्स. आता इथे काय होतं एफ ऑफ एक्स कॉस एक्स म्हणून वर डेरिव्हेटिव्ह ऑफ डॅश ऑफ एक्स दॅट इज मायनस साइन एक्स अपॉन 2i मायनस 1. सपोज इथं लॉग एस असलो तर वर 1/x येईल म्हणजे त्या एक्सला खाली लिहिली. सपोज इथं tan x असलो तर वर sec स्क्वेअर एक्स अपॉन 2i मायनस 1 येईल. म्हणजे कोणताही प्रॉब्लेम आला तर सेम या मेथडला आन्सर घ्यायचं. आणखी एक एक्झाम्पल पाहू. If y is equal to x to the power x to the power x to the power x up to infinite time, then show that dy by dx is equal to y square upon x into 1 minus log y. आता हे प्रूव्ह करायचं. Given that y is equal to x to the power x to the power x up to infinite. Therefore y is equal to आता एक x बेस सोडून द्या त्याच्यावर काय x to the power x to the power x to the power x up to infinite म्हणजे पुन्हा काय y म्हणजे याला असं लिहिता येईल x to the power y. फक्त ही एवढी व्यवस्थित स्टेप समजून घ्या. x to the power x to the power x to the power x to the power x up to infinite याला म्हणलेले y. म्हणजे याच्यातून फक्त एक एक्स कमी केले म्हणजे इन्फिनिटी मधून एक एक्स कमी केले म्हणजे इन्फिनिटी मायनस 1 अगेन इन्फिनिटी म्हणून एक्स फक्त एक्स सोडून दिलं खाल्लं एक्स टू द पॉवर एक्स टू द पॉवर एक्स त्याला लिहिलं वाय म्हणजे एक्स टू द पॉवर वाय. आणि नाव हा प्रॉब्लेम सॉल्व्ह करता येतो. वाय इज इक्वल टू एक्स टू द पॉवर वाय फंक्शन टू द पॉवर फंक्शन टेकिंग लॉग ऑन बोथ साइड. y into log x. Now differentiate with respect to x. Log y चा डेरिव्हेटिव्ह काय 1 by y dy by dx. First function as it is into second चा डेरिव्हेटिव्ह plus second as it is into first चा डेरिव्हेटिव्ह. Now dy by dx चा मी एका साइडला घेतो 1 by y minus log x into dy by dx is equal to only it is y by x. Now here 1 minus log x upon y into dy by dx is equal to y by x. And then last answer dy by dx is equal to y square upon x into 1 minus log x. आता हे काय x टू द पॉवर x टू द पॉवर x. आता इथं काय साइन x टू द पॉवर साइन x टू द पॉवर साइन x टू द पॉवर साइन x असं आलं काय ना साइन x टू द पॉवर y म्हणजे लॉग ऑफ साइन x टू द पॉवर y म्हणजे y इंटू लॉग ऑफ साइन x. जर x च्या जागेवर साइन x असलं तर y इंटू लॉग ऑफ साइन x त्याच्यानुसार डेरिव्हेटिव्ह cos x टू द पॉवर cos x टू द पॉवर cos x असलं तर लॉग ऑफ cos x त्याच्यानुसार फक्त y इंटू लॉग ऑफ cos x त्याचा डेरिव्हेटिव्ह देन त्याचा आन्सर. आता हे झाली तुमची इम्प्लिसिट फंक्शन. आता आणखीन फक्त दोन आर्टिकल राहिले. एक डेरिव्हेटिव्ह ऑफ पॅरामेट्रिक फंक्शन आणि त्याच्यानंतर हायर ऑर्डर डेरिव्हेटिव्ह. ते आता नेक्स्ट लेक्चर मध्ये